नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दगडाला आकार देताना हातात ताकद असायला लागते, पण दगडात प्राण फुंकण्यासाठी लागतं ते संवेदनशील मन. दगड, माती आणि ब्रॉन्झ याच्यामधून शिल्प तयार करणं, महापुरुषांची वेगवेगळी शिल्प बनवणं हे खरंच भयंकर अवघड काम आहे. परंतु ज्या वेळेला ही कला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा आपण सराव करतो त्यावेळेला ती कला सोपी होऊन जाते. शिल्पकला ही 64 कलांमधली अतिशय महत्त्वाची कला आहे. तेव्हा आज या निमित्तानं शिल्पकला म्हणजे काय हेही आपण जाणून घेणार आहोत आणि एका शिल्पकार सखीचा प्रवास आजच्या भागातून आपण उलगडणार आहोत. पण पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत समाजभान जागवणारी सखी, किंवा आपण ह्याला असंही म्हणू शकतो की कलेतून समाजभान जागवणारी सखी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे शिल्पकार सीमा खेडकर शिर्के मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. खरंच शिल्पकला ही खूप वेगळी कला आहे आणि या कलेविषयी एकंदर आपल्या प्रवासाविषयी आम्हाला आजच्या भागातून जाणून घेता येणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. सर्व प्रेक्षकांना मी सीमा मॅडमची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर पुण्याच्या मातीत घडवलेल्या आणि दगड, माती, ब्रॉन्झ यांना जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकार सखी सीमा खेडकर शिर्के मॅडम. अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून GTD आर्ट आणि ATD हे शिक्षण घेतलेल्या सीमाताई गेली 2 शतकं शिल्पकलेत अतिशय सक्रियरित्या सहभागी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बसवेश्वर महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक महापुरुषांची भव्य शिल्प त्यांनी साकारलेली आहेत. देशाविदेशात सुद्धा त्यांनी हे काम केलेलं आहे. तसंच या कलेसाठी, या कामासाठी सीमाताईंना शिल्पकार सखी या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. कलेतून समाजाशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि कलेचा प्रवाह आजच्या भागात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपण थोडासा वेगळा आणि फार महत्त्वाचा विषय घेतो आहोत. 64 कलांमधली एक कला म्हणजेच शिल्पकला. या कलेतून समाजभान जागवणाऱ्या सखीचा प्रवास हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे. आणि विषयाकडे वळण्यापूर्वी किंवा प्रश्नांकडे वळण्यापूर्वी नक्की ही शिल्पकार सखी आणि तिचा प्रवास काय आहे हे पाहणार आहोत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून. पाहूया ध्वनिचित्रफित. क्या बात आहे सीमाताई, खूप छान. खूप खूप अभिनंदन प्रथम, कारण ही वेगळी कला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ही कला जोपासताय. तेव्हा मनात हा प्रश्न आला की खरं तर बऱ्याच कला आहेत, पण शिल्पकला याची आवड कशी काय निर्माण झाली, किंवा याच्या मागे काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे का, काय सांगाल? हां, आता आधी मी माझे वडील आणि माझे गुरु यांच्याबद्दल एक थोडक्यात सांगते. नक्की. इयत्ता 2री शिकलेले आणि शिल्पकलेचे काही ज्ञान नसलेले ह्या शिल्पकाराने 500हून जास्त पुतळे केलेले आहेत ब्रॉन्झचे. आणि उजव्या हाताला पॅरालिसिस होऊन सुद्धा डाव्या हाताने 150 पुतळे केलेले आहेत. मोगले आझम, पाकिजा यांसारख्या पिक्चरचे कलात्मक काम त्यांनी केलेले आहे. आणि अशा या अवलियाची मी मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आता आपण प्रश्नाकडे वळूया की वडिलांचा आधी गणपती करण्याचा व्यवसाय होता. घरापासून जवळ स्टुडिओ असल्यामुळे मी रोज स्टुडिओमध्ये जायचे. तिथे मातीशी खेळायचे, मातीमधनं छोट्या छोट्या वस्तू तयार करायचे. आणि नंतर गणपती सीझनमध्ये सोनेरी द्यायचं, गणपती बाप्पाचे कलर करायचे. हा मला चित्रकला आणि शिल्पकला मला तिथेच त्यात आनंद वाटू लागला आणि तिथूनच मला हे बाळकडू मिळाले आणि त्यात मला शिल्पकलेत मग आपोआपच रस वाटू लागला. नक्कीच. मला वाटतं हे तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की शिल्प घडवणं हे मुळात अवघड आहे. पण आता तुम्ही म्हणालात तसं की
वडिलांची कुठेतरी एक थोडीशी पार्श्वभूमी तुमच्या बरोबर होती, पण तरी सुद्धा माती, दगड आणि ब्रॉन्झ याच्यातून शिल्प घडवणं किंवा याच कलेची निवड करणं आणि ती टिकवणं हे कसं काय आपण सांभाळलं? बरोबर. दगड आणि माती हे दोन वेगळे माध्यम आहेत. पण फायबर आणि ब्रॉन्झचं शिल्प करताना आधी मातीमध्ये ते पूर्ण करावं लागतं. दगडातून आपण कोरत कोरत माती ती मूर्ती आपण बाहेर काढत असतो आणि मातीमध्ये ती मूर्ती घडवत असतो. एक गणपती बाप्पाची मी दगडामध्ये मूर्ती केली होती. ज्यावेळेस मी दगड फोडत 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 ज्यावेळेस ती मूर्ती बाहेर आली गणपती बाप्पाची, तो आनंद मला अगदी खूप मनाला आनंद देणारा झाला तो. आणि हे जे माध्यम आहे, मातीचं माध्यम आहे, ते खूप सॉफ्ट असतं. त्यामध्ये आपल्याला एखादी समज डोळा चुकला किंवा नाक चुकलं तर ते आपल्याला खोडून परत करता येतं. बरोबर. तसं दगडामध्ये करता येत नाही. अच्छा. हां. आणि त्यातून मग नंतर आपल्याला मग पुढे फायबरचं काम करता येतं, ब्रॉन्झचं काम करता येतं. थोडक्यात ही कला जर तेव्हा तुम्ही बघितलं की याचा बाळकडू कुठेतरी घरातून मिळालेलं असलं तरी ही 3 माध्यमं, वेगवेगळी माध्यमं आणि या प्रत्येकासाठी लागणारं कौशल्य सुद्धा वेगळं आहे. आता हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी मुळात लागतं ते शिक्षण. तर मी त्याच्याकडे येणार आहे की शिल्पकलेसारखी कला मुळात जी आपल्याला शिकवली जाते, तर आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपल्याला गुरु कोण लाभले यांच्याविषयी आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. माझं शिक्षण अभिनव कला महाविद्यालय पुणे येथे झालेलं आहे आणि शिल्पकलाची फाउंडेशनचं पहिलं वर्ष झाल्यावर मला शिल्पकला शिकण्यासाठी मुंबईला जायचं होतं. त्यावेळेस पुण्यामध्ये ती पदवी नव्हती. मग वडिलांनी मला मुलगी इतक्या लांब कशी पाठवायची शिकण्यासाठी, तर ते आधी मला काय म्हटले, अभिनवमध्ये तू चित्रकलेचे पूर्ण शिक्षण कर आणि त्यानंतर मी आहेच की शिकवायला तुला, मी कुठे जाणार आहे. मग त्यांचं मी ऐकलं आणि अभिनवमध्ये मी चित्रकलेचे शिक्षण घेत होते. त्यावेळेस मला गुरुवर्य सुधाकर चव्हाण सर, जगताप सर आणि फडके सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन पण मिळालं. आणि ते शिक्षण घेत असताना भोपाळग्रस्त दुर्घटना झाली होती. त्यावेळेस बॉम्बे आर्ट सोसायटीनी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये मी एक शिल्प दिलं होतं, तर ते माझं तिथे सिलेक्ट झालं होतं. ओके. तर ती माझ्यासाठी खूप प्रेरणादायी मला गोष्ट होती. आणि तिथून मग मला एक क्रिएटिव्ह शिल्पकला म्हणा किंवा मॉडर्न आर्ट शिल्पकला हे करण्याचा मला छंद लागला. बरं. मग त्याच्यातून आपले जे गुरु आहेत त्या गुरूंविषयी आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाविषयी काय सांगाल? त्यांचं खरंच त्यावेळेस बहुमूल्य मला मार्गदर्शन मिळालं. तेव्हा चव्हाण सरांनी सुचवलेलं, सीमा तू असं बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी एक शिल्प कर, तुझ्यामध्ये ती कला आहे शिल्पकलेची. त्यांनी तेव्हा ते जाणलेलं माझ्यातला तो गुण. मग त्यांचं मी ते ऐकलं आणि तेव्हा ती मी सोसायटीसाठी पाठवलेलं. क्या बात आहे. मला वाटतं एक वेगळा प्रश्न विचारते की मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की शिल्पकला ही थोडी वेगळी आहे आणि कदाचित शिल्पकला आपल्याला यायला किंवा पोहोचायला प्रत्येकाला तुम्हाला मिळालं तसं बाळकडू घरातून मिळतच असं नाही. पण या कलेसाठी काम करायचं असेल किंवा या कलेत काम करायचं असेल तर आज कुठल्या कुठल्या अशा आपल्याला संस्था आहेत की ज्या किंवा कुठले अशा व्यक्ती आहेत की ज्या ही कला शिकवतात, काय सांगाल याविषयी? आता बऱ्याच ठिकाणी ह्याच्या शिक्षणासाठी वाटा मोकळ्या झालेल्या आहेत. त्यात मग पुण्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये तर नव्हती, पण आता पुण्यामध्ये पण 2-3 ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी मुला मुलींसाठी हे सुरू झाले. तर तसंच अजून आमचा एक वुमन स्टडीज ग्रुप आम्ही तयार केलेला आहे. 2014 मध्ये वडिलांच्याच प्रेरणेने आम्ही हा स्थापन केलेला. अरे वा. आणि मग त्या ग्रुपद्वारे आम्ही महिलांना एकत्रित आमचा हा ग्रुप आहे. म्हणजे त्यात चित्रकला आणि शिल्पकला महिलांचा आमचा हा एकत्रित ग्रुप 20 जणींचा आहे. तो असा ग्रुप आमचा आतापर्यंत भारतामध्ये कुठेही नाहीये. हां. आणि या ग्रुपद्वारे मग आम्ही लहान मुलांना शिबिरं त्यांची घेतो. नंतर वृद्धाश्रमात जाऊन त्या लोकांना शिकवतो. मला वाटतं आम्हाला फोटोही दिसतोय की अनेक लोक या शिबिरात मठात आम्ही जाऊन तिथे लहान मुलांची शिबिरं घेतो.
असे आम्ही अनेक माध्यम या ग्रुपद्वारे उपलब्ध करून दिली. बरं, मला वाटतं हे एक फार महत्वाचं काम आहे, कारण कॉलेजच्या मुली असतील किंवा शाळकरी मुलं असतील ते जेव्हा येऊन हे शिकतात हो, हो. तेव्हा कुठेतरी आपल्याला ही कला जमेल का, आपण यात काम करू शकू का, याचा एक कुठेतरी अंदाज येतो. एक सखी म्हणून आपण खूप चांगलं काम करताय. मला वाटतं की समाजभान जागवणं म्हणजे काय नेमकं, की कला आणि कलेची ओळख करून देणं हे खूप महत्वाचं काम आहे. खरं तर शिल्पकला म्हटल्यानंतर शिल्पकार हा आपल्या एक डोळ्यासमोर येतो आणि बऱ्याच वेळेला महिला या क्षेत्रात जास्त कार्यरत असलेल्या दिसून येत नाही. हो. तसं पाहायला गेलं तर थोडंसं पुरुषी मक्तेदारी असलेलं म्हणता येईल. शिल्पकार महिला या संख्येनं कमी आहेत. तर आपण जेव्हा प्रवास सुरू केलात किंवा आता एवढे वर्ष आपण या क्षेत्रात आहात, काय आव्हानं जाणवली एक शिल्पकार म्हणून संधी येण्यासाठी म्हणा किंवा काम करण्यासाठी म्हणा, कुठले कुठले अडथळे आले, काय अडचणी आल्या, काय आव्हानं जाणवली? हो, छान प्रश्न विचारलात आपण. शिल्पकार म्हणून मी वडिलांकडनं मला बाळकडू मिळालेलंच होतं. वडिलांच्या हाताखाली मी पूर्ण शिल्पकलेचे धडे घेतले आणि ते करत असतानाच माझ्यामध्ये एक कलाकार जागृत झाला की अरे आपण जर महिला म्हणून शिल्पकार शिकतोय आपण, तर आपण इतर माझ्या सख्यांना, माझ्या मैत्रिणींना का नाही आपण ही शिल्पकला शिकवावी म्हणून. बरोबर. तर या शिल्पकलेमध्ये पण महिलांनी यावं त्यासाठी मी गेली 9-10 वर्ष महिलांना विनामोबदला हे शिक्षण देत आहे. अच्छा. आणि बऱ्याच जणी येतात, पण हे शिल्पकला हे जे कला आहे ती यामध्ये चिकाटी लागते, तुम्हाला जिद्द लागते आणि काम करण्याची ताकद पण पाहिजे. तेवढाच मानसिक आणि शारीरिक त्यात कष्ट आहेत तेही जाणून तुम्हाला, कारण एक बाई म्हणून घरातलं सगळं सांभाळून परत ह्या क्षेत्रात जाऊन काम करायचं आणि परत घरी येऊन तेवढ्याच ताकदीने ते काम करायचं, म्हणजे त्यासाठी खरंच खूप मोठं श्रेय लागतं. मला वाटतं आणि ही खरंच आव्हान एक सखी म्हणून तुम्हाला नक्कीच जाणवली असतील. याविषयी मला अधिक विचारायचंय, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कलेतून समाजभान जागवणारी सखी हा आजचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत शिल्पकार सीमा खेडकर शिर्के मॅडम. ब्रेक पूर्वी मुळात शिल्पकलेची आवड त्यांना कशी निर्माण झाली आहे त्याने आपल्याला सांगितलंच. आता मी येणार आहे की तुम्ही म्हणालात तसं की वडिलांकडून थोडंसं शिल्पकलेच्या बाबतीतलं बाळकडू तुम्हाला मिळालं, पण वडील म्हणून आपल्या मुलीला शिकवणं वेगळं आणि एक कलाकार घडवणं गुरुकडून वेगळं. तर काय फरक जाणवला वडिलांकडून हे सगळं शिकत असताना? चित्रकलेची पदवी घेतली, त्यानंतर लगेचच लग्न झालं. लग्नानंतर दौंडला मला सासर माझं दौंडचं. त्यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी जेव्हा 10 वर्षांनी आम्ही पुण्यात आलो, त्यावेळेस वडिलांचा स्टुडिओ जवळच होता घरापासून. मग माझे मिस्टर विजय यांनी सांगितलं की तू जात जा आप्पासाहेबांकडे, त्यांचं वास्तुवादी शिल्प शिकून घे, ते कसे निरीक्षण करतात त्याचं सगळं निरीक्षण करून घे. पण माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी खरंच हे करू शकेल का, की मला आप्पासाहेबांसारखं जे ते करतायत की नाक डोळे मला जमेल का नाही जमेल. तर एक प्रकारची कुठेतरी मनात भीती होती आणि मी जायचे स्टुडिओमध्ये, पण कुठेतरी एका कोपऱ्यात मॉडर्न आर्ट क्रिएटिव्ह शिल्पाशी करत बसायचे. एक दिवस आप्पासाहेब आले आणि म्हणाले, हे काय तू रोज रोज असं क्रिएटिव्ह करत बसतेस, तर त्यासाठी आधी तू वास्तववादी बेसिक जे आहे ते शिकून घे. मग मी म्हटलं आप्पासाहेब मला तेवढी भीती वाटते, मला तेवढं जमत नाही. मग म्हटले मी कसं काम करतो ते आधी तू बघ. मग मी त्यांच्या मागे अक्षरशः मला सांगते तासन तास उभी राहून ते कसं काम करायचे, फोटोवरनं मापं कशी घ्यायची, ते मातीच्या मॉडेलवर कशी टाकायची, त्याचं संपूर्ण मी निरीक्षण करत होते. मला वाटतं हा प्रवास आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन येतो तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. खूपच छान आहे. धन्यवाद. मला असं विचारायचं होतं की हे जे ही जी कला आहे ती 2 वर्ष 3 वर्ष किती वर्ष शिकलात, आणि दुसरी म्हणजे आपल्याला अडचण काय आली या बाबतीत, आणि ही घरचं करून परत ही कला करतात हे खूप महत्वाचं आहे आजच्या युगात.
म्हणजे मला हे खूपच त्यांचं म्हणजे त्यांना सलामच खरंच हे काम करतात हे. धन्यवाद आणि मंगल. तुम्ही बोलताय, तुम्ही पण खूप छान बोलता, तुमच्या बाबतीत पण तुम्ही खूप एकंदर. हा, तर मला विचारायचं होतं की सामाजिक बांधिलकी ठेवून आपण हे कसं काय कार्य करू शकता आणि बायकांना तुम्ही शिकवू शकता का ह्या बाबतीत? नक्की नक्की. मला वाटतं त्यांचे खूप छान प्रश्न हो, आहेत छान आणि प्रश्न त्यांनी जे विचारले तिन्ही प्रश्न विचारले ते तिन्ही आपण घेऊया. हो. पण तत्पूर्वी तुम्ही सांगत होतात की वडिलांकडून ही कला शिकताना तासन तास त्या मागे उभं राहणं, अजून कुठल्या कुठल्या गोष्टी करायला लागल्या? आणि मग माझी अशी सुरुवातीचे 3-4 वर्ष गेले की मग त्यात मग मी स्टुडिओची देखभाल करायचे, पुतळे कसे झाकायचे ते मला वडिलांनी शिकवलं, माती कशी मळायची, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या. पण एक दिवस मला कुठेतरी मनात वाटलं की नाही, वडिलांसारखं आप्पासाहेबांसारखं मला वास्तुवादी शिल्पात यायला पाहिजे. तर मी कुठला तरी एक छान सुंदर चेहरा बघत होते की मला त्याचं छान करता येईल म्हणून. तर तुम्हाला अक्षरशः सांगते, त्या रात्री मला माझे सर्वस्व परम आपले ठाकूर महाराज रामकृष्ण परमहंस यांचा चेहरा डोळ्यासमोर आला. आणि दुसऱ्या दिवशी मी तडक मठामध्ये गेले, तिथून पुस्तक आणलं, मला जो चेहरा पाहिजे होता त्या पुस्तकावर होता, आणि मी मातीकामाला सुरुवात केली. तिथे मी वास्तुवादी शिल्पकलेचा श्री गणेश केला. त्यावेळेस ते शिल्प करत असताना मला आप्पासाहेबांचं खूप मार्गदर्शन मिळालं. ते शिल्प तयार झालं आणि ते मी जेव्हा मठात नेऊन दाखवलं तेव्हा तेव्हाचे बहुमानंद महाराज अध्यक्ष त्यांनी म्हटलं की हे तू कोणासाठी केलेस? म्हटलं नाही महाराज, असंच प्रॅक्टिससाठी केलंय म्हणून. तर म्हणे नाही, हे पहिलं इकडे आणून दे म्हणा, मला खूप ते आवडलेलं आहे ते शिल्प. मग त्यावेळेस मी ते मठामध्ये दिलं. त्याच्यानंतर मग महाराजांनी मला स्वामी विवेकानंद, नंतर महादेवाची मूर्ती, अशा मूर्त्यांची ऑर्डर देऊन तेही मी समर्पित केलं. आणि त्यानंतर मग वडिलांनी मला सांगितलं, आता तू थांबू नकोस, आता तू हे मॉडर्न आर्ट किंवा काय वास्तुवादी जेवढी तुला प्रॅक्टिस करता येईल तेवढी तू प्रॅक्टिस कर. मग मी काय करायचे, वडिलांचे जे आधीचे पुतळे त्यांचे असेल ते असे शेजारी ठेवून त्याच्यावरनं मातीकाम मी सुरुवात केली प्रॅक्टिस करायला. त्यानंतर थोरा मोठ्यांचे, मग त्यात आपले माननीय ठाकरे साहेब असतील, मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, किंवा अण्णाभाऊ साठे, अशा थोरा मोठ्यांची मी कात्रण पेपरमध्ये यायची ते कापून घ्यायचे. त्याच्यावरनं मी अभ्यास करत गेले. मला वाटतं हा कुठेतरी अभ्यास महत्वाचा आहे कुठे करताना. तर याच्याकडे येऊया, पण तत्पूर्वी एक फोन आहे तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो अजिंक्यजी, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, बोला. हा नमस्कार. मला विचारायचं होतं की मॅडमकडे लाकडी शिल्पाचं पण काही कोर्सेस अवेलेबल आहेत का, की मॅडम फक्त मातीच्या शिल्पातूनच काम करतात? बर, नक्की आपण त्यांना हा प्रश्न विचारूया. पण तत्पूर्वी तुम्ही म्हणालात तसं की हा अभ्यास तुम्ही करत गेलात, तर आता मला मंगलजींचा जो प्रश्न आहे तो याला जोडून विचारायचं वाटतं की त्यांनी प्रश्न विचारला होता की शिल्पकला शिकायला किती तुम्हाला वेळ लागला. तर कुठेतरी हा अभ्यास आणि तो वेळ, किंवा मला याला जोडून अजून एक प्रश्न विचारायचा आहे की एखादं शिल्प घडवायला किती वेळ लागतो? जसं आता आम्ही काही फोटो बघितले की अश्वारूढ पुतळ्यावरचे शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिल्प असेल, किती वेळ शिकायला लागतो आणि शिल्प घडवायला लागतो, तर काय सांगाल? हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला मेहनत तर खूप करावी लागते, जिद्द असली पाहिजे आणि कुठेतरी ध्येय मनाशी पाहिजे की आपल्याला नाही या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचं. खरं. आणि मग ते ध्येय गाठण्यासाठी मग किती तुम्हाला अडचणी येऊन त्यातून तुम्ही हे पार व्हायला पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतातच की किती अडचणी आल्या आपलं ध्येय गाठण्यासाठी तरी आपण पुढे जात राहावं. त्याप्रमाणे त्यांच्या विचारांनी मी या क्षेत्रातलं मी कधीही म्हणजे मी ह्याच्यात माघार घेतली नाही की मला किती अडचणी आल्या, पण नाही मी सोडून द्यावं. असं कधी झालं का की एक शिल्प आहे द्यायचंय लवकरात लवकर आणि घरात काही म्हणजे तुमचा काही वैयक्तिक स्तरावर काही अडचण आली, तर मग तो मेळ कसा तुम्ही साधला? हो, आत्ताच एक मागच्या महिन्यात मध्ये 2 शिल्प होती. 3 फुटाची बस्ट, मामासाहेब मोहोळ आणि त्यांचेच पुत्र सदानंद मोहोळ यांची 2 पुतळे होते. तर ते 2 पुतळे मला 3 महिन्यात पूर्ण करून द्यायचे होते. माती काम करून, प्लॅस्टर फायबर करून, ब्रॉन्झचे 3 महिन्यात ते दोन्ही पुतळे मी पूर्ण करून दिले. तर त्यावेळेस थोडे तांत्रिक पण अडचणी येतात, पण अशा वेळेस
आमच्याच क्षेत्रातले शिल्पकार जे मित्र असतात ते धावून येतात आणि मदतीचा हात. म्हणजे कुठेतरी तुमचं हे आजूबाजूच्या व्यक्तींबरोबरचं सुद्धा रिलेशन चांगलं असणं, नातं चांगलं असणं, ही सहकार्याची भावना असणं, हे सुद्धा या कलेच्या दृष्टीने कितीतरी महत्त्वाचं आहे. आता अजिंक्यजींच्या प्रश्नाकडे येऊया आपण. त्यांनी प्रश्न विचारला होता की लाकडी शिल्पांबाबत तुम्ही काम करता का किंवा त्याच्यावरती काम करण्यासाठी लाकडी शिल्पामध्ये मी काम करत नाही. मी फक्त मातीमध्ये करते, फायबरमध्ये करते आणि ब्रॉन्झमध्ये करते. नक्कीच. आता हा प्रश्न माझ्या मनात आहे की शिल्पकार म्हणून आपण तुम्ही म्हणालात तसं की अभ्यास याच्या मागे खूप होता, पण एक वेळ लागतो साधारण शिल्प घडवण्यासाठीचा, किंवा आपल्याला वाटतं की अरे नाही मला हे आता परिपूर्णतेनं यायला लागलंय. किती काळ गेला साधारण याच्यामध्ये? हा, आता मगाशी मी जसं सांगितल्याप्रमाणे मग हळूहळू मग वडिलांनी मला माझ्यातली चिकाटी बघून, बाबा हिला मातीकामाची आवड आहे, मग त्यांनी त्यांच्या कामामध्ये मला काम करायला हे केली की चल आता हे काम आलंय, 6 फुटाचा एखाद्या माणसाचं असेल लाईफ साईजमध्ये, तर त्याच्या तू चुन्या कर, त्याला माती लाव, किंवा त्याची हाताची बोटं कशी करायची, पाय कशी करायची, पगडी असेल, फेटा असेल, टोपी असेल, ती कशी करायची, चेहऱ्याच्या प्रपोर्शनप्रमाणे, चेहऱ्याच्या मापाप्रमाणे संपूर्ण बॉडीचं कसं प्रपोर्शन पाहिजे ते वडिलांनी मला शिकवलं. मग हळूहळू मग वडिलांनी मग नंतर मला असं सांगितलं, चल एक काम आलेलं आहे, एक मी चेहरा करतो, त्याचं संपूर्ण काम तू करायचं. तर ते काम होतं 12.5 फूट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर त्यावेळेस चेहऱ्याचं काम वडिलांनी केलं आणि तुम्हाला सांगते अक्षरशः 10 ते 12 फुटावर वर चढून, पाडावर चढून मी ती संपूर्ण मानेपासून खालपर्यंत तो भाग मी मातीमध्ये, फोटो आम्हाला दिसतोय, इतकं सुंदर शिल्प मातीमध्ये तयार केलं. त्यावेळेस वडिलांनी मला खाली, वडील खाली खुर्चीवर बसायचे आणि मी वर असायचे. हे असं कर, ते बोटं अशी पाहिजेत, चुने अशा पाहिजेत, फोल्ड कोटाचा भाग कसा पाहिजे, संपूर्ण वडिलांनी मला मार्गदर्शन म्हणून विचारते, हे शिल्प घडवण्यासाठी किती वेळ लागला? हा, हे शिल्प बनवण्यासाठी साधारण एक 3 महिने गेले मातीकाम करायला. अच्छा, हा, ओके. मेन असतं मातीकाम तुमचं खूप चांगलं व्हायला पाहिजे. ते एकदा तुमचं झालं, समोरच्या पार्टीने जेव्हा ऑर्डर दिलेली असते, मातीकाम पूर्ण झालं की त्या पार्टीला आम्ही बोलवतो, त्या पार्टीकडनं ओके आलं, तोपर्यंत जोपर्यंत त्यांच्याकडनं ओके येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर काम करतो. पण एकदा त्या पार्टीला पटलं ते काम की मग आमचं पुढचं काम चालू होतं. क्या बात आहे, खूप छान. कारण तुम्ही म्हणाला तसं ते वर चढून हे सगळं करणं, हे आणि माझ्यातला पण तेव्हा कलाकार, अरे मला, मी तर करते पण मला खाली उभं राहून तर मला ते दिसायला पाहिजे, मग मी परत खाली उतरायची, मग परत बघायचे, मग परत वर जाऊन करायचे. म्हणजे असं, आणि हे सगळं घरातलं काम करून, हे सगळं घरातलं करून परत वर चढायचं, परत खाली उतरायचं. मला वाटतं म्हणून सखी सह्याद्रीमध्ये आज खरंच खूप छान वाटतंय तुमची मुलाखत घेताना सुद्धा, कारण आपल्याला शिल्प समोर दिसतं पण खरंच ते साकारणं हे एका सखीसाठी खरंच अवघड असू शकतं आणि इतक्या गोष्टी करायला लागतात. आपण एक फोन घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला रुपेश गुजराती प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, बोला. लालचौक सिन्नर, जिल्हा नाशिक. आवाज येतोय? हो, येतोय, बोला. हा, रुपेश गुजराती. माझा असा प्रश्न आहे की जसे शाळांमधून चित्रकला सक्तीची, तशी शिल्पकला जाणवत नाही, आणि तसं बघितलं गेलं तर सर्वात जास्त हे आपल्या महाराष्ट्रातच होते. सर्वात जास्त थोर नेत्यांचे पुतळे हे सर्व महाराष्ट्रातच असतात, पण तेवढं याचं शिक्षण, शिल्पकलेचं शिक्षण प्रत्येकाला एकदम सहज मिळत नाही. बरोबर. त्यासाठी प्रयत्न हवा शाळांमधून तो विषय करावा सक्तीचा. नक्कीच. मला वाटतं याच्यावर सखींचं मत काय आहे आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कलेतून समाजभान जागवणारी सखी हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत शिल्पकार सीमा खेडकर शिर्के मॅडम. ब्रेक पूर्वी मला वाटतं 1-2 फोन आले ज्याची आपण उत्तरं दिलीच. रुपेशजींचा एक प्रश्न आला होता, पण त्याच्याकडे वळण्यापूर्वी मी विचारते तुम्हाला की तुम्ही म्हणालात तसं अनेक वर्ष वडिलांच्या बरोबर तुम्ही काम केलं, पण कधी ती पोचपावती मिळाली की नाही आता हे काम तू स्वतंत्ररित्या चांगलं करू शकतेस, असं कधी घडलं आणि याला किती वेळ लागला?
वडिलांबरोबर काम करताना अनेक गोष्टींचं मला त्यांनी मार्गदर्शन केलं. नंतर प्रत्येक गोष्ट त्यांनी मला अगदी घुटून घुटून माझ्याकडनं त्यांनी करून घेतली. आणि माझ्यातला तेव्हा कलाकार म्हणजे थोडा मी हे सांगते की चार चौघात मला वडील बोलायचे, रागवायचे जर एखादं चुकलं असेल तर पण मला वाटायचं अरे नाही ते बरोबर आहे, माझ्या दृष्टीने ते बरोबर आहे. पण मग मला का वडील बोलतात, मला तेव्हा त्यांचा राग यायचा. मग मी म्हणायचं नको जाऊ दे, ही शिल्पकला आपण सोडून देऊया असं मनात विचार यायचा. मग नंतर थोड्या वेळाने वडील मला जवळ घ्यायचे, म्हणायचे बघ ह्याच्यात तुला पुढे जायचंय ना तर ह्याच्यात मी सांगतो त्याप्रमाणेच तुला काम करावं लागतं. आणि मग मी तेव्हा ते वडिलांचं ऐकलं, मला ते पटलं. माझ्यातला अहंकारी जो व्यक्ती आहे ती माझी नष्ट झाली आणि मी वडील सांगेल त्याप्रमाणे मी काम करू लागले. आणि ते करत असताना मग नंतर एक दिवस वडिलांना आंध्र प्रदेशची पार्टी आली होती. त्यावेळेस त्यांना 8.5 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिजे होता. तर वडिलांना मी सहज म्हटलं अप्पासाहेब करू का मी हे काम. तर त्यांनी अक्षरशः सेकंदाचाही विलंब न लावता म्हटले चल कर तू हे काम, मी आहे तुला मार्गदर्शन करायला. त्यांनी मला कुठेतरी जाणलं अरे हा ही करू शकेल. करेक्ट असं त्यामुळे तेव्हा मी तो करायला मला एक साधारण 2 महिने लागले. बापरे. हा. आणि त्यानंतर तो 2014 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये प्रस्थान झाला. क्या बात आहे. मला वाटतं एवढी मेहनत आहे यामागे. आणि खरंच आहे आता रुपेशजींच्या प्रश्नांकडे यायला हरकत नाही, कारण त्यांनी विचारलेला प्रश्न खरंच महत्वाचा आहे की इतिहासातलं शिल्प हे एक भौतिक साधन आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला इतिहास समजतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक शिल्प हे जिवंत असतं, बोलकं असतं. तर त्यांचा प्रश्न खूप छान होता की ही शिल्पकला जशा इतर कला शिकवल्या जातात तशीच जर शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवली गेली तर कदाचित या कलेबद्दलची जाणीव वाढू शकेल. आज असं होतंय की शिल्पकला शिकवली जाते पण ती फक्त आपल्याकडे सणवाराच्या म्हणजे गणपतीच्या निमित्तानं मुलांना थोडं शिल्प घडवायला शिकवलं जातं. तर आपण सुद्धा एक सखी म्हणून याचं भान निर्माण व्हावं किंवा ही कला समजावी या दृष्टिकोनातून काही शाळा किंवा कार्यशाळा घेता. तर रुपेशजींच्या बद्दलचं काय मत आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल. बरोबर, त्यांनी विचारलेला प्रश्न अक्षरशः बरोबर योग्य आहे की आता चित्रकला पण शाळेतनं कमी व्हायला लागलेली आहे. तर मी तर म्हणेल चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, रांगोळी या सर्व कला या शाळेमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्याचेही तास व्हायला पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही म्हणूनच वुमन आर्टिस्ट ग्रुपतर्फे आम्ही या छोट्या मुलांना शिकवणे, नंतर त्यांच्या कार्यशाळा घेणे अशी आम्ही ह्या गोष्टी करत असतो. मला वाटतं म्हणूनच आम्हाला या कार्यशाळेत अनेक मुलं काम करताना काही फोटो दिसलेत आणि ह्या कार्यशाळा व्हायला हव्यात. कारण नाहीतर खरंच इतकी सुंदर शिल्प आपण घडवतो, कला असेल तरी ती डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्यामुळे खूप छान. आता माझा प्रश्न आहे की आम्ही अनेक फोटो बघितले किंवा आपण चर्चा केली की आपण कशा पद्धतीने ही शिल्प घडवलीत, पण मुळात दगड आणि माती हा ज्यावेळेला विषय येतो आणि त्याच्यातून एखादं शिल्प साकार होतं तर या दोन्हीमध्ये काम करताना काय फरक आहे आणि दोघांसाठी कशा कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, काय वाटतं आपल्याला. हो, मुळात दगड आणि माती हे दोन विरुद्ध आहेत. बरोबर. दगड टणक असतो, माती एकदम सॉफ्ट मऊ असते. तर दगडामध्ये जेव्हा तुम्ही काम करता छन्नी हातोडीने ते काम करावं लागतं. तर त्यावेळेस एखादा चेहरा करायचा असेल तर त्या नाकावरचा जरी थोडासा टवका उडाला तरी तो दुसरा दगड घ्यावा लागतो. आणि मातीमध्ये तसं करता येत नाही आपल्याला, माती ही सॉफ्ट असते ना. तर त्यामध्ये जरी एखादा डोळा चुकला बाबा किंवा कान वर खाली करायचं असेल आपल्याला तर ते तसं काम करता येत. असा हा फरक या दोन मध्ये आहे. बरोबर. म्हणजे रिपेअरिंगच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रिपेअरिंगच्या दृष्टिकोनातून केला तर मातिकाम हे योग्य आहे. त्यामुळे दगडात करताना ते साकारणं अचूकरित्याच आवश्यक आहे. ऍक्च्युली दगड काम करताना खूपच त्यात श्रम पण जास्त आहे. नक्कीच. आपण एक फोन घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला निवृत्ती कामटकर प्रश्न विचारतायत जुन्नरहून. नमस्कार. हॅलो. बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण हा कार्यक्रम जो पाहतोय हा अत्यंत आवडीचा माझा कार्यक्रम आहे. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये मला माझ्या आईचं शिल्प तयार करायचं आहे. बर.
तर ते आपल्याला करता येईल का आणि अशी एखादी कार्यशाळा आपल्या जुन्नरमध्ये घेता येईल का? नक्कीच नक्कीच. काय सांगाल, त्यांना ही अगदी. इच्छा आहे हे शिल्प करायची. मला वाटतं खूप छान, आणि कुठेतरी या भावना जोडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तर काय सांगाल, जुन्नरमध्ये ही कार्यशाळा घेता येईल का? हो, म्हणजे हो, ते तिथे अगदी शिकू जरूर शकतील घेता का? येईल जुन्नरमध्ये कार्यशाळा. नक्कीच. आपण आपला फोन नंबर आणि हे द्या नंतर वाहिनीला, आणि नक्कीच आपल्या आईचं पण शिल्प मी तयार करून देईल. क्या बात आहे. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की कुठेतरी बघून हे करायची स्फूर्ती मिळणं. आणि मी म्हटलं तसं खरंच ही कलाच मुळात वेगळी आहे आणि ती शिकायला मिळणं हे सुद्धा बऱ्याच लोकांचं खरं तर स्वप्न असतं. साधं गणपतीमध्ये सुद्धा ती मूर्ती मला आठवत, म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की पूर्वी घरीच माती आणून शिल्प तयार केली जायची आणि त्याच्यामुळे ती आपल्याकडे प्रत्येक कुटुंबात रुजायची ही कला. तर खूप छान आपल्यासारखी सखी हे काम करते म्हणून आम्हाला इतक्या छान छान शिल्प असलेली ही सगळी बघायला मिळतात. आता माझ्या मनातला पुढचा प्रश्न आहे की अनेक थोर व्यक्तींची शिल्प आपण साकारलेली आहेत, पण प्रत्येक शिल्प साकारतानाचा अभ्यास हा वेगवेगळा असतो. तर जेव्हा आपण थोड्या मोठ्यांची शिल्प साकारत असाल किंवा साकारायची ठरवता, तर त्यावेळेला कशा पद्धतीने अभ्यास केला जातो त्या व्यक्तिमत्वाचा, काय सांगाल? हां, आता एखादं आपल्याला जर शिल्प आलं करायला, तर त्याचा आधी काय इतिहास आहे किंवा त्याच्याबद्दल काय त्यांचं चरित्र आधी वाचावं लागतं. त्यातला तो माणूस ओळखून घ्यावा लागतो. आणि वडिलांच्या शिकवणीप्रमाणे की जेव्हा फोटोवरनं काम करायचं असतं आपल्याला, तेव्हा डायरेक्ट लगेच सुरुवात नाही करायची फोटोवरनं. त्या फोटोमध्ये काम करताना आधी त्या फोटोच्या हृदयात जायचं आणि तिथून तो माणूस कसा आहे ते आपल्याला समजतं आणि तरच तुझ्या हातातून जिवंत शिल्पे भासणारी अशी तयार होती. ही वडिलांची शिकवण मी आजतागत पाळलेली आहे. आणि त्याचे सामाजिक कार्य काय आहे किंवा हा पुतळा आता मी तयार केल्यावर तो समाजापुढे उभा राहणार आहे. मी आता हेच तुम्हाला विचारणार होते की मगाशी तुम्ही आम्हाला उदाहरण दिलं की तुम्ही तयार केलेला जो पुतळा आहे तो आंध्र प्रदेशमध्ये ठेवला जाणार होता. तर सार्वजनिक ठिकाणी ही काही शिल्प ठेवली जातात, तर त्यावेळेला ही शिल्प घडवणं हे तुमचं काम आहे. तर ते घडवताना कुठलं भान आपण ठेवता, कसा अभ्यास करता? नक्कीच. त्यावेळेस मग आता समज छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील, छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे असतील किंवा थोरा मोठ्यांचे शिल्प असतील, तर ते लोकांना कसे प्रेरणादायी जास्तीत जास्त वाटतील त्याकडे लक्ष दिलं जातं. आणि त्यांचं एकंदरीत प्रपोर्शन व्यवस्थित असायला पाहिजे त्याकडेही भर दिला जातो. आणि त्याचं म्हणजे समाजाने पण तेवढंच भान पाळायला पाहिजे की त्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल. त्याप्रमाणे त्यांनी तसं त्या मूर्तीकडे पण बघायला पाहिजे. खरं. आणि मला वाटतं हेच फार महत्वाचं आहे की ती मूर्ती बघितल्यानंतर ती व्यक्ती यथोचित नजरेसमोर उभी राहणं आणि तिच्यातून प्रेरणा मिळणं हे जेव्हा घडतं तेव्हाच ते शिल्प किती चांगल्या पद्धतीने जिवंत भासतंय आपल्याला कळतं. खूप छान मॅडम तुम्ही बोलताय आणि अजून आम्हाला काही मनात प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत, पण वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कलेतून समाजभान जागवणारी सखी हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करतायत शिल्पकार सीमा खेडकर शिर्के मॅडम. मॅडम, आता मी अशा प्रश्नाकडे येणार आहे की आपल्या देशामध्ये अनेक विविध ठिकाणी आपण तयार केलेली शिल्प तर आहेतच, पण विदेशात सुद्धा आपण काम केलंय. तर हा कसा अनुभव होता, काय सांगा? हो, तो अक्षरशः खूपच सुखद देणारा अनुभव होता मला. अमेरिकेत राहणारे शिवप्रेमी त्यांनी आप्पासाहेबांनीच केलेला सॅन होजेला 3 फुटाचा ब्रॉन्झचा पुतळा तेव्हा त्यांनी तिथे बघितला आणि त्यांना तसाच करून पाहिजे होता. तर त्यांनी गुगलवरनं सर्च करून माझा नंबर मिळवला. अच्छा. आणि मला फोन केला की तो तुमच्या वडिलांनी केलेला आहे, तर मला तसाच पाहिजे करून. तर ठीक आहे म्हटलं. पण मी त्यांना तेव्हा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना सांगितला, तर ते म्हटले ओके मला तसाही चालेल म्हणून. तर त्यांना मी त्याप्रमाणे त्यांनी मला ऑर्डर दिली आणि त्याप्रमाणे मी त्यांना ते काम करून दिलं.
पण ते काम करताना मला 2 वर्ष लागली. का तर त्यांनाही तेवढी घाई नव्हती आणि त्यांना तो जसा हुबेहूब पुतळा आहे तशीच त्यांना ती तशी प्रतिकृती पाहिजे. अच्छा. तर ते 2 वर्ष ते काम करत असताना माझी अजून दुसरी 5 मोठी मोठी कामं ब्रॉन्झची झाली. म्हणजे नुसतं तेवढंच मी 2 वर्ष करत बसले नाही. करेक्ट. आणि त्यावेळेस मग क्ले वर्क पूर्ण झालं त्या महाराजांच्या प्रतिकृतीचं. आता तर त्यावेळेस क्लेवर ते- पूर्ण झाल्यावर काय झालं हे मला ऐकायचं आहे, पण हो. एक फोन घेऊन आपण अच्छा, याच्याकडे ठीक वळूया. आपल्याला रमेश उगले पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की मॅडम ज्या अंगी जे हस्तकौशल्य आहे ते अतिशय स्तुत्य आहे. पण मला प्रश्न असा आहे की तुम्ही मूर्ती करताना, शिल्प करताना जी माती वापरतात ती माती अशी रेडीमेड असते का? कोणत्याही मातीपासून मूर्ती तयार होऊ शकते का? किंवा तुम्ही जी माती वापरतात त्या मातीवर तुम्ही काय काय प्रक्रिया करतात की जेणेकरून ती मूर्ती एकदम करेक्ट होते असं? खूप छान प्रश्न विचारलात रमेशजी, आणि याच्याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी आपण ऐकत होतो एक विदेशातला अनुभव, आणि आपलं क्ले काम झालं होतं आणि त्याच्यानंतरचा क्ले आपण काम जाणून घेत झालं होतो. आणि त्यांना बघायला बोलवलं. तर त्यांनी US वरनं ते आले बघायला. त्यांना तो पुतळा बघितल्यावर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हटले खूपच सुंदर, मला जसा पाहिजे होता तसा हा पुतळा झालेला वा. आहे. तर मला पण खूप आनंद झाला. म्हणजे त्यासाठी माझ्यासाठी त्यांनी फायबरचा तो घेऊन गेले. अच्छा. ब्रॉन्झचा नको पाहिजे होता त्यांना. आणि आत्ताच 1 महिन्यापूर्वी तो अमेरिकेला रवाना वा, झाला. खूप छान. आणि आम्हाला सुद्धा माझ्यासाठी अभिमान वाटते ती- कुठेतरी आपल्या हो. सखीने केलेलं काम तिथपर्यंत पोहोचलंय Memorable होती शिल्पाच्या माझ्यासाठी माध्यमातून. ती खूप अक्षरशः. छान, अभिनंदन तुमचं Yes, यासाठी. thank you. आता मी रमेशजींच्या प्रश्नाकडे येते. त्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की कुठल्या मातीपासून ही शिल्प तयार केली जातात, थोडक्यात कच्चा माल, आणि त्याच्यावर कुठली प्रक्रिया करायला लागते का, काय सांगाल? हा, आता ही जी माती असते ही आपली शाडू माती असते की ज्याच्यापासून आपण गणपती तयार करतो. आणि ही माती आपल्या इथे मिळत नाही, ती गुजरातला मिळते. गुजरातला त्याच्या खाणी आहे, तिथून आपल्याकडे हा माल आणला जातो आणि पावडर स्वरूपात असते. आपण जसं कणिक वगैरे मळतो तशीच ही माती मळायची असते. मळून मळून एकदम सॉफ्ट करायची असते आणि नंतर त्याच्यापासून आपण मूर्त्या करू शकतो. ओके. मला वाटतं म्हणजे हेही आम्हाला नवीन आहे, ही माहिती आम्हाला नव्हती. आम्ही फक्त शिल्प बघतो आणि छान आहे म्हणतो, पण ह्याच्या मागचे कष्ट की ती तिथून इथे आणणं, ती मळणं, हे सुद्धा महत्वाचं. बरं, एक उत्सुकता म्हणून विचारते की माती मळण्याच्या प्रक्रियेला किती वेळ लागतो? म्हणजे ते फुटावरती किती फुटाची मूर्ती करायची, तेवढी माती असेल तर किती वेळ जातो? नाही, थोडं ते त्याच्या गोणी असतात. अच्छा. मग त्या गोणी जसं आपल्याला लागेल तशी ती माती आपण भिजवायची आणि मळून घ्यायची असते ती. आणि जसं आपल्याला आता 3 फुटाचं करायचंय, 6 फुटाचं काम करायचंय, त्याप्रमाणे ती माती मळून ठेवायची. आणि आर्मिचर लागलं की मग आर्मिचरला माती लावत 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 नंतर मग त्या ते काम मूर्तीचा पूर्ण आकार द्यायचा. वा, खूप छान. बरं, जे तरुण तरुणी शिल्पकलेमध्ये येऊ इच्छितात अशा नवोदित तरुणांना एक मार्गदर्शन करायचं असेल की ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर काय सांगाल आपल्या अनुभवातून? हो, आता मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे 64 कलांमध्ये शिल्पकला हा खरंच महत्वाचा आहे विषय. म्हणजे आपण प्राचीन संस्कृतीपासून जर बघितलं तर अजंठा वेरूळ म्हणा, तेव्हापासून आपण आता किंवा सांगलीचं खिद्रापूर मंदिर, आता सुंदर शिल्पकलेचे नमुने येत आहे हे. तर त्यामध्ये नवोदित कलाकारांनी खरंच शिल्पकला ही जरूर शिकून घ्यावी. आणि त्यासाठी बऱ्याच ठिकाणी आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे क्लासेस सुरू झालेले आहेत. त्यात तुम्ही शिकू शकता. आणि अजून म्हणजे एकदा तुम्ही हे शिक्षण पूर्ण झाल्यावर काहींना वाटतं की अरे हा मला खूप येतं, मला चला शिल्पकला शिकली, डिग्रीचा पेपर हातात आला की त्यांना वाटतं मला खूप मोठं काम यायला लागलं. बरोबर. पण तसं नाहीये. तुम्ही मोठ्या ज्येष्ठ कलाकारांकडे जाऊन, चित्रकार असतील, शिल्पकार असतील, त्यांच्याकडे जाऊन त्यांची कामे बघा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. ते तुम्ही करायला पाहिजे. आणि म्हणजे फक्त म्हणजे इतर व्यसनाच्या तुम्ही आहारी नका जाऊ. फक्त काम हेच आपलं व्यसन लावून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही पुढे. खूप छान, खूप छान. आता मी एका प्रश्नाकडे येणार आहे की आपण शिल्पकलेची प्रदर्शनं ही भरवलेली आहेत, तर प्रदर्शनाला शिल्प नेणं, ती परत घेऊन येणं, तर हा सगळा जो प्रवास आहे किंवा ही जी सगळी प्रक्रिया आहे, तर काय काय करायला लागतं अशा वेळेला? हो, अशा वेळेस
गॅलरी एकदा बुक झाली की मग आमचं तिथून पुढे किंवा त्याच्याही आधी वर्षभरपासून आमचं चित्रकला आणि शिल्पकलाची कामं चालू होतं. मग माझ्या बाबतीत तर मला शिल्प जरी घेऊन जायची, जरी 4-5 जरी शिल्प घेऊन जायचं तरी मला टेम्पो करून घेऊन जावं लागतं. विकलं गेलं तर ठीकच आहे, नाही गेलं तर राहिलेली शिल्प परत टेम्पो. खर्च खूप असतो या प्रदर्शनामध्ये. मध्यंतरी आमचं सप्टेंबर महिन्यात जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये वुमन्स आर्टिस्ट ग्रुपमधल्याच आम्ही 5 जणींचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन झालं. तेव्हा पण आम्ही मोठा टेम्पो केला होता. सगळ्यांचे पेंटिंग स्कल्पचर माझे होते, 20 स्कल्पचर माझे तेव्हा मी केले होते. संपूर्ण क्रिएटिव्ह स्कल्पचर माझे त्यात होते. अच्छा, पण म्हणजे हे सुद्धा काम किती जिकिरीचं आहे की ते नेणं, सांभाळून पुन्हा आणणं. आणि कारण ही शिल्प ही अगदी काही हलकी गोष्ट नाही, ती जड आहे, त्यामुळे सांभाळून नेणं आणणं याच्यात सुद्धा खूप मेहनत लागते. तर नक्कीच नुसती शिल्प घडवून चालत नाही, ती सांभाळणं, त्याचं जतन संवर्धन करणं हे सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने तर महत्वाचं आहेच, पण वैयक्तिक स्तरावरही कला जोपासताना सुद्धा हे महत्वाचं आहे. मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून आपण नेमकं कशा पद्धतीने काम करताय? जसं तुम्ही म्हणालात की तुमचा एक ग्रुप आहे, तर साधारण तुम्ही या कार्यशाळा कशा घेता आणि याच्यामध्ये शिकवताना कुठलं भान ठेवता, काय सांगाल? आता समाज प्रबोधन म्हणजे वुमन्ससाठी ग्रुप स्थापन केला. त्यानंतर मग आम्ही आमच्या या आर्टिस्ट ग्रुप महिलांमध्येच आता काही महिलांना छंद वर्ग असलेले असतात, त्यांना मग आम्ही ज्या डिग्री झालेल्या कलाकार असतो त्या आम्ही त्यांना शिकवतो. परत इतर संस्थांमध्ये जाऊन आम्ही शिकवतो. नंतर अनाथाश्रमामध्ये जाऊन आम्ही शिकवतो. नंतर ह्या गोष्टीचं भान कुठेतरी की आपण समाजाला काहीतरी देणं आहोत, त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही गरजू विद्यार्थ्यांना थोडीफार मदत करणं किंवा मग विना मोबदला त्यांना शिक्षण देणं, अशा गोष्टी आम्ही या ग्रुपद्वारे करत असतो. क्या बात आहे. आजपर्यंत साधारण किती शिल्प आपण घडवलीत? माझी आतापर्यंत 20च्या वरती तर नक्कीच झालेली आहेत. ब्रॉन्झची शिल्प लहान मोठी, म्हणजे 1 फुटापासून ते साधारण 12 फुटापर्यंत माझी शिल्प झालेली आहेत. बरं, हे सगळं करत असताना तुम्ही मगाशी उल्लेख केलात की सखी म्हणून घर सांभाळणं, संसार सांभाळणं आणि शिवाय हे शिल्प घडवणं. कारण जेव्हा आपण कलेमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो परकाया प्रवेश मानला जातो की तुम्हाला तिथेच होऊन काम करावं लागतं. काय संघर्ष आणि अडचणी आल्या? आता घरातलं काम करताना घरातले विचार त्यात मग त्यात असतात की अरे आपल्याला हे करायचंय ते करायचंय, म्हणजे जे फोंडरीत मला काम करायचं. पण नाही, घरातलं जेव्हा आपण काम करतो तेव्हा मग जे रोजचं काम, आता स्त्री वर्ग जो आपल्याला आहे त्यांना सगळ्यांना माहितीच असेल घरातली काय काय काम असतात किंवा काय. पण नाही, 10 वाजता मला जायचंय ना, मग त्याच्या आधी माझं एक भाजी तरी जरी राहिली तरी मी दुपारी 2 वाजता येऊन ती करणार आणि तिथून पुढे मग हे. पण आधी मी कामाला महत्व. मग 10 वाजता फाउंड्रीत जायचं, तिथून मगाशी सांगितल्याप्रमाणे जे मोठी कामं असतील तर पाडावर चढून कामं करणे किंवा काही वेळेस कामगारांचे नखरे असतात ते सांभाळणे. अचानक वेळेस कामगार निघून जातात, मग ते डोक्याला टेन्शन असतं, तांत्रिक अडचणी येत असतात. मग अशा ते तिथे सॉल्व्ह होतात ते प्रश्न. मग ते मी घरी आणत. मग परत घरी आल्यावर परत पुढे ओट्यापाशी काम करणं किंवा काही जे काय असेल ते पुढे चालू असतं. बरं, आपल्याला एक शिल्पकार म्हणून एक शिल्पकार सखी या नात्यानं पुरस्कार मिळाला, तर त्यानंतर आपली या कलेतली जबाबदारी वाढली आहे असं वाटतं का? खूपच मोठी जबाबदारी वाढलेली आहे. आणि 2015 मध्ये मला हा पुरस्कार मिळाला. त्यावेळेस वडिलांनाही मुंबईला यायची इच्छा होती, पण आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि त्याच वेळेस सह्याद्री वाहिनीवर यंग तरंग मध्ये माझी मुलाखत पण झाली होती. तर ते बघून वडिलांना इतका आनंद झाला. ते मला म्हटले, त्याच वेळेस त्यांनी मला आशीर्वाद दिला की तू अशीच तुझी उत्तर प्रगती होत राहो. तू महाराष्ट्रातलीच नव्हे, भारतातलीच नव्हे तर जगभरातली एक छान शिल्पकार म्हणून, महिला शिल्पकार म्हणून तू सगळ्यांसमोर येशील. त्यावेळेस त्यांनी मला हा आशीर्वाद दिला होता. आणि अजून एक सांगायचं म्हणजे वडिलांचं निधन झालं 2016 मध्ये, ऑगस्ट 2016. तर त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये गुलबर्ग्याची एक पार्टी आलेली. त्यांना संत बसवेश्वरांचं 10 फुटाचं अश्वारूढ पाहिजे होतं. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की
त्यांना समजलेलं की वडील नाही आहेत, पण त्यांच्या मागे त्यांची मुलगी काम करते हे बघून त्यांनी अक्षरशः म्हटलं की नाही, हे काम आता तुम्हीच करायचे, म्हणून माझ्या हातावर त्यांनी ॲडव्हान्सची कॅश ठेवली. की इतका त्यांचा विश्वास म्हणजे वडिलांवर की त्यांची ही शिष्या हे घडवलेली शिष्या तितकीच तेवढंच काम करू शकेल. आणि त्यांनी क्ले वर्क पूर्ण झाल्यावर जेव्हा पार्टीला बोलवलं, त्यांना खूपच तो पुतळा आवडला. क्या बात आहे. मला वाटतं अजून काय वेगळी पोचपावती असायला हवी, ही खूप हो. महत्वाची आहे. तेच. बरं, आता हे सगळं करत असताना शेवटच्या प्रश्नाकडे येते की एक काहीतरी वेगळं करायचं असतं. एक शिल्पकार म्हणून तुमचं पुढचं ध्येय काय, काय सांगाल? शिल्पकार म्हणून पुढचं ध्येय म्हणजे मला संत लोक आहेत, संत महात्मे लोक आहेत, रामकृष्ण परमहंस, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांची मोठी मोठी शिल्पे तयार करायची आहेत. त्यांच्या जीवनशैलीवर मला त्यांची म्युरल्स करायची आहेत. आणि आपल्या वीरांगना स्त्री आहेत किंवा समाजक्रांती करणाऱ्या महिला आहेत, त्यांची मला शिल्प तयार करायची, की जेणेकरून समाजापुढे ते प्रेरणादायी कसं ठरेल, नक्कीच. यासाठी मला ही शिल्प तयार करायची. खूप छान. मला वाटतं सगळी ही शिल्प तुमच्याकडून साकार होत आणि त्यासाठी तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला खूप मी मनापासून शुभेच्छा देते. आणि खरं सांगायचं तर आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि एका कलेबद्दल खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार. मला वाटतं एक वेगळी कला, की कला ही खरं तर फक्त कला नसते, तर ती एक अभिव्यक्ती असते, सौंदर्याची जाणीव असते आणि समाजाची प्रेरणाही असते. अशी ही शिल्पकला आणि अशी ही शिल्पकार सखी. या निमित्तानं आपल्याला खूप छान माहिती मिळाली. असंच वेगवेगळे दिवस, वेगवेगळे विषय आपण घेऊन येत असतो. बरं, जाता जाता उद्या आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहोत, तर त्याची एक छोटीशी आठवण देते. आणि अर्थातच तो दिवसही उद्या येणारच आहे, तेव्हा सगळ्यांना मराठी गौरव भाषा दिनाच्या मी अगदी आगाऊ आधीच सूचना देते आहे आणि शुभेच्छा देते आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. पुस्तकात काम नोंदवलं आहे, कामाचा फोटो जोडलेला आहे, तथापि कामाचं लोकेशन